नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाटे आणि आज आपण आहोत मंडंगामध्ये जे दिवाणी न्यायालय झालेले आहे तिथे आहोत आणि आज आपण इथे व्हिडिओ बनवत आहोत। तर मित्रांनो हे पहा, इथे छान अशी डिझाईन पण केलेली आहे। हे पहा, आणि इथे बघा, इथे छान गार्डन बनवलेलं आहे। प्रशस्त असा हा न्यायालय, दिवाणी न्यायालय बनवलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला इथून मी समोरून याचं हे पहा, दिवाणी व फौजदारी न्यायालय मंडणगड। आणि मित्रांनो, कुठल्याही तालुक्यामध्ये असं न्यायालय होत नाही। मंडणगडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुळगाव आंबवडे इथे आहे आणि त्याच्यामुळेच हे झालेलं आहे। हा आजूबाजूचा परिसर आहे इथला, समोरच तुम्ही बघू शकता डोंगर आहे, तिथे वरती किल्ला आहे, मंडणगड किल्ला हे पहा। आणि हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे। चला तर आपण आतमध्ये एंटर होऊया। आता तुम्हाला दाखवतो मी कसं आहे ते। हे एंट्री आहे इथून मित्रांनो। पहा, इथे आत्ताच कार्यक्रम झालेला आहे। 2 दिवसापूर्वी छान अशी रांगोळी पण काढलेली बघा। मित्रांनो, भारताचे संविधान, इथे पण रांगोळी काढलेली आहे। चला आपण वरती आता चाललोय आता लिफ्ट मध्ये। हा पूर्ण हा एरिया आहे इकडे सर्व। हे पहा, सर्व वेगळे रूम आहेत इकडे। प्रत्येक जण इथे येऊ शकत नाही, त्याच्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता। एकच लिफ्ट चालू आहे। तर मित्रांनो, आता आपण लिफ्ट मध्ये आहोत, वरती चाललोय आपण 3rd फ्लोअरला। बघूया वरती जाऊन कशा पद्धतीने वरून दिसतंय ते। वरती आता आहोत। हे पहा, हे आजूबाजूचा परिसर आहे। मित्रांनो, मंडणगडसाठी खूप मोठी देणगी आहे, कारण कोणत्याही तालुक्यामध्ये एवढा दिवाणी न्यायालय जो मोठं आहे ते शक्यतो कुठे होत नाही। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुळगाव आंबवडे, तालुका मंडणगड आहे आणि त्याच्यामुळे जे शक्य झालेलं आहे। आणि खास करून ज्या लोकांनी त्याच्याकडे योगदान दिलेलं आहे त्यांचं खरंच धन्यवाद मानायला पाहिजे। त्याच्यामध्ये विशेष आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई सर यांचा मोठा हातभार आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री उदय सामंत, त्याच्यानंतर आपले गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम आणि ऑल टीम, पूर्ण कामगारांपासून इंजिनियरपासून सर्व ज्यांच्या हातभार लागलेला आहे त्यांना खरंच धन्यवाद द्यायला पाहिजे। कारण ही प्रशस्त अशी बिल्डिंग बनवलेली आहे इथे। आपण आता आजूबाजूचा परिसर बघणार सर्व, आणि मी तुम्हाला काही निसर्ग पण दाखवतो इथून छान असं टेरेसवरून। मित्रांनो, हा जो समोर तुम्ही बघताय हा बानकोटवरून आलेला रोड आहे आणि हा मंडणगडमध्ये एंट्री करण्याचा आहे। त्याच्यानंतर समोर जे तुम्ही बघताय, समोर मंडणगड किल्ला आहे।
हे पहा, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. हा पहा, हा जो दिसतोय छोटासा तिथे मंदिर आहे ते, आणि त्याचं पण काम चालू आहे. इथे हा आजूबाजूचा परिसर आहे, मंडणगड परिवार पार्क. त्याच्यानंतर हा मंडणगड सर्व इकडे बघा पसरलेला आहे पूर्ण. हे पहा, आणि इथे जवळ SP कॉलेज आहे, बाजूला आंबेडकर कॉलेज आहे, आंबेडकर हायस्कूल आहे बाजूला. आणि इकडे हा एरिया, हे पहा, इकडे सर्वांचे घरं आहेत. तर मित्रांनो, आपण आता आतील भाग बघणार आहोत. चला जाऊया. हे पहा, हे रांगोळी काढलेली आहे. हे पहा, बॅक साईडचा हा इकडे परिसर आहे सर्व. हे पहा, हे पहा, खाली ग्राउंडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवलेला आहे. हे पहा, काही कॉलेजची मुलं पण बघण्यासाठी आलेले आहेत. येते वेळी आपण लिफ्टने आलेलो, आता आपण चालत जाणार आहोत. काही मधल्या आपल्याला पॅसेज पण बघायचं आहे कशा पद्धतीने आहे ते. हे पहा, प्रत्येक फ्लोअरला स्वच्छतागृह आणि वेगवेगळे रूम आहेत सर्व. कोणती गोष्ट अचूक नसते, कोणती गोष्ट कायमची बंधनकारक नसते, प्रत्येक गोष्टी चौकशी तपासणी नसते. डॉक्टर B.R. आंबेडकर आता आपण खाली सेकंड फ्लोअरला CCTV कॅमेरे वगैरे बसलेले आहेत सगळीकडे. जोपर्यंत तुम्हाला सामाजिक स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत कायद्याने जे काही स्वातंत्र्य दिले आहे त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. मित्रांनो, आपण आज आहोत दिवाणी न्यायालय मंडणगड येथे, आणि भारताचे संविधान काय आहे ते आपण बघणार आहोत. इथे एक बोर्ड लावलेला आहे, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांचे राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारे प्रवर्तित करण्याचा संकल्प निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, आणि सुनील लटाडे चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, धन्यवाद.